सर्व विद्यार्थी मित्रांनो, PVM ई-लर्निंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शालेय स्तरावरच्या या डिजिटल माध्यमाचा आपल्याला अभ्यासासाठी उपयोग आहेच. जो व्हिडिओ तुम्हाला आवडेल तो वारंवार पहा. जिथे आवश्यकता वाटेल तिथे पॉज करा. पुन्हा काही फळ्यावरचा एखादा मुद्दा लिहावासा वाटला तर तो लिहून काढा. इतिहास, राज्यशास्त्र या आपल्या विषयाचा अभ्यास पाठांतराने होत नाही. मन लावून वाचन करणं हाच एक मार्ग आहे. राज्यशास्त्र हा आपल्यासाठीचा महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय. तुम्ही सर्वांनी इयत्ता 5वी पासून कोणत्या ना कोणत्या शालेय वर्षात इयत्तेत शाळेत मतदान केलंय किंवा निवडणुकीला उभे राहिले. कधी कधी तुम्ही वर्गनायक म्हणून उभे राहिले, कधी क्रीडा नायक म्हणून उभे राहिले असाल आणि एखाद्या वर्षी तुम्ही फक्त मतदान केलं. शालेय स्तरावर नेतृत्व गुण विकसित करण्याच्या संदर्भामध्ये शालेय मंत्रिमंडळ, वर्गीय मंत्रिमंडळ ज्या पद्धतीने आपण तयार करतो ते थोड्या प्रमाणात लोकशाहीचाच एक भाग आपण तिथे अवलंबवलेला असतो. फरक एवढा असतो की तिथे आपण ऐन वेळेला निवडणुका घेतो, प्रचार वगैरे होत नाही. तुम्ही वयाच्या अशा एका टप्प्यावर आहात की जिथून 18 वर्ष पूर्ण होण्याचा कालावधी फार थोडा राहिला आहे. भारतीय संविधानाने ज्या अधिकाराने जन्मतत्वानुसार भारतीय नागरिकत्व दिलेलं आहे तसंच या देशामध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीयाला मतदानाचा हक्क सुद्धा मिळालेला आहे आणि लवकरच तुम्ही तो हक्क मिळवाल. आत्ता गेल्या काही निवडणुकांमध्ये तुमच्या परिवारातले सदस्य मतदानाला गेलेत. निवडणुका तुम्ही पाहिल्यात. काही वेळेला मतदानाच्या प्रक्रियेत तुम्ही पण पोहोचले, गेल्यात शाळेपर्यंत, परंतु तुम्हाला मध्ये प्रवेश मिळाला नाही कारण ही निवडणूक प्रक्रिया एका विशिष्ट पद्धतीने चालत असते. आज आपण राज्यशास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणाचा म्हणजे निवडणूक प्रक्रिया या प्रकरणाचा पहिला भाग पाहणार आहोत. या तासिकेला आपण ही 4 मुद्द्यांचा विचाराची नियोजनाची पद्धत ठेवलेली आहे. ही 4 मुद्दे आपल्या आजच्या तासिकेला व्हायला हवे. आता लोकशाही ही शासन व्यवस्था जेव्हा आपण असं मानतोय तेव्हा या देशामध्ये निवडणुका हा खेळ आहे का? नाही, तर ही जबाबदारी आहे. काही लोकांच्या मते भारतामध्ये निवडणुका हा एक उत्सव आहे. काही लोकांच्या मते भारतामधल्या निवडणुका या पैसे कमवण्याची संधी आहे आणि काही लोकांच्या मते, नेतृत्व गुण विकसित झालेल्या लोकांच्या मते, राजकारणाच्या माध्यमातून देशाच्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची ती संधी आहे. निवडणुकीचं महत्व काय? भारत जो विशाल, खंडप्राय, विविधतेने नटलेला देश आहे त्या भारतामध्ये आपण लोकशाही शासन पद्धती स्वीकारतो. प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये प्राचीन ग्रीक नगर राज्याच्या अथेन्स राज्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात होती आणि आपण जी लोकशाही स्वीकारली ती प्रातिनिधिक लोकशाही स्वीकारली. अथेन्समध्ये सर्व लोक एका ठराविक वेळेला एका ठराविक जागी येऊन बसत चर्चा करत छोटं नगर राज्य होतं, शक्य होतं. आपल्यासारख्या देशामध्ये या गोष्टी शक्य नाही म्हणून आपण स्वीकारलंय प्रातिनिधिक लोकशाही. आपण प्रतिनिधी निवडून देतो, ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत. प्रत्येक निवडणुकीचा एक कालावधी निश्चित. या देशातल्या प्रत्येक एका पदाचा सुद्धा कालावधी निश्चित. अगदी माननीय राष्ट्रपतींच्या पदाचाही कार्यकालावधी निश्चित. मग निवडणुका या काय करतात? तर निवडणुका या प्रतिनिधित्व देतात. कोणाला प्रतिनिधित्व देतात? तर हे या देशातल्या जबाबदार नागरिकांचं प्रतिनिधित्व असतं. सर्व लोक शासन व्यवस्थेमध्ये काम करू शकत नाही म्हणून आपण प्रतिनिधी निवडतो आणि हे प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया म्हणजे निवडणूक आणि याची प्रक्रिया कशी चालते म्हणून आपलं प्रकरण आहे निवडणूक प्रक्रिया. जेव्हा या देशामध्ये आपण असं म्हणतो की लोकप्रतिनिधी निवडले गेले पाहिजे, ते काय करतात? तर ते जनमताचा आधार घेऊन शांततेच्या मार्गाने सत्तांतर करतात. 5 वर्षानंतर या देशातलं शासन व्यवस्था शांततेच्या मार्गाने बदलते.
याला आपण म्हणतो शांततेच्या मार्गाने सत्तांतर होणं. ध्येय धोरण सांगितलेलं शासन, ध्येय धोरण अवलंबन करणारं शासन 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर निवडणुकीला सामोरं जातं. जे त्यावेळेला विरोधी पक्षात होते ते शासनामध्ये सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त संख्येने निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात. जे सरकारमध्ये असतात ते या प्रक्रियेला लोकांपर्यंत पोहोचवून आपलं यश कसं आहे, ते कसं चांगलं आहे यासाठीचा भाग सांगतात. आणि म्हणून हे शांततेच्या मार्गाने सत्तांतर आहे. ध्येय धोरणांच्या आधारावर प्रचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून या देशामध्ये विविध पक्षांना, अगदी अपक्षांना सुद्धा प्रचार प्रसार करता येतो आणि हा प्रयत्न पूर्ण होतो. या संपूर्ण भागामध्ये, संपूर्ण देशामध्ये 543 मतदारसंघ आहेत. या 543 मतदारसंघांचा उल्लेख किंवा संदर्भ आपण गेल्या प्रकरणात पाहिलाय. तर हे प्रतिनिधी जे निवडले जातात ते कसे असले पाहिजे? प्रतिनिधी हा संसदेमध्ये किंवा कोणत्याही स्तरावरच्या निवडणुकीत निवडून दिला गेल्यानंतर त्या ठराविक सदनामध्ये जाऊन झोपणारा नसावा, तर तो कार्यक्षम असावा, जबाबदार असावा, प्रामाणिक असावा, विश्वासू असावा, जनमताची कदर करणारा असावा. प्रतिनिधी कसा असावा याबाबत प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकांची एक धारणा असते, भावना असते, अपेक्षा असते की साधारण नगरसेवक कसा असावा, तो नगरामध्ये काम करणारा असावा, सरपंच कसा असावा, ग्रामसेवक कसा असावा, आमदार कसा असावा, खासदार कसा असावा. जेव्हा देशाच्या स्तरावर ध्येय धोरणांचा अवलंब केला जातो त्यावेळेला प्रतिनिधी हा अधिक जबाबदार, अधिक कार्यक्षम असावा अशी साधारण कोणाची अपेक्षा असते. ही जी निवडणूक आपण घेतो किंवा निवडणूक प्रक्रिया या देशात चालते, ही निवडणूक प्रक्रिया खुली आणि न्याय्य वातावरणात, विश्वासार्ह वातावरणामध्ये घ्यावी लागते किंवा होत असते. मग ही विश्वासार्हता कशी निर्माण होईल आणि कोण हे करेल? या देशामध्ये निवडणूक आयोग स्थापन केला. संविधानाच्या 324व्या कलमानुसार निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि हा निवडणूक आयोग स्वतंत्रपणे काम करतो. याला स्वायत्त संस्था आहे असं आपण म्हणतो. भारताचा निवडणूक आयोग हा संपूर्ण देशासाठी एक आणि प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोग अशी त्याची रचना असते. ज्याही निवडणुका संसदेपासून ग्रामसभेपर्यंत, ग्रामपंचायतीपर्यंतच्या ज्याही निवडणुका होतात त्या सर्व निवडणुका या मुख्य निवडणूक आयोग देशासाठीचा आणि राज्यासाठीचा यांच्या नियंत्रणातच होता, यांच्या मार्गदर्शनाखालीच होता. हा आपल्या लोकशाहीचा एक भाग आहे की या देशामध्ये जर लोकशाही अबाधित ठेवायची असेल, टिकवायची असेल, वृद्धिंगत करायची असेल तर लोकशाहीमध्ये निवडणुका हा अत्यंत गरजेचा भाग. एवढ्या मोठ्या देशात, विशाल लोकसंख्येने असलेल्या देशात निवडणुका होतात तरी कशा, असा प्रश्न जगभरातल्या उरलेल्या अनेक देशातल्या लोकांना पडतो. म्हणून हे सर्व लोक आपल्या देशामध्ये त्यांचे प्रतिनिधी पाठवतात आणि लोकशाहीचा, निवडणुकीचा, प्रक्रियांचा अभ्यास होतो. आणि याच्या बातम्या तुम्ही टीव्हीवर पण पाहिल्या असतील, कधी पेपरमध्ये वाचल्या असतील. या पाठामध्ये आपल्याला निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाच्या संदर्भातली कार्य यासारख्या मुद्द्यांचा भाग पाहिजे. भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असलेला हा निवडणूक आयोग हा केव्हा चर्चेला येतो? जेव्हा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होते. जेव्हा एखाद्या संस्थेचा, म्हणजे ग्रामपंचायतीपासून पुन्हा संसदेपर्यंतच्या या संस्थेचा कार्यकालावधी संपत असेल, त्याच्या एका विशिष्ट कालावधी अगोदर नवीन सदन किंवा नवीन नियुक्त प्रतिनिधी, निवडलेले प्रतिनिधी पोहोचावेत म्हणून निवडणूक प्रक्रिया जे काम करतं त्या सगळ्या प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत होतात. आधी म्हटल्याप्रमाणे संविधानाच्या 324व्या कलमानुसार याची निर्मिती केलेली आहे. याच्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त
आणि अन्य 2 आयुक्त त्या ठिकाणी असतात जे मदत करतात. भारताचा मुख्य निवडणूक आयुक्त हा राष्ट्रपतींकडून नेमणूक केलेला पदसिद्ध अधिकारी असतो. राष्ट्रपती या सगळ्या निवडणूक आयोगाच्या सगळ्या जबाबदारींचं पालन करता किंवा यांच्याकडनं करवून घेतात. भारतातल्या राष्ट्रपतींना या संदर्भामध्ये प्रचंड अधिकार आहे, परंतु स्वायत्त या विचारानुसार निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयोगाचं कामकाज हे कोणत्याही राजकीय प्रभावात, सरकारच्या दबावात किंवा कसल्या तरी अभावात होऊ नये म्हणून याला स्वायत्त संस्था निर्माण केली. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही राजकीय किंवा अन्य कोणत्याही कारणाने त्या निवडणूक आयोगाला पदभ्रष्ट करता येत नाही, पदावरून हकलता येत नाही, काढून टाकता येत नाही. संपूर्ण निवडणूक आयोग हा त्याला लागणाऱ्या पैशासाठी सुद्धा स्वतंत्रपणे त्याची रचना केलेली आहे. त्याला मिळणारा निधी हा सुद्धा स्वतंत्र. या देशाचे पहिले निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते, ज्यांनी या देशात 1950च्या कालावधीमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केला. कल्पना करा मित्रांनो की ज्या कालावधीमध्ये या देशात निरक्षरता मोठ्या प्रमाणावर होती, गरिबी मोठ्या प्रमाणावर होती, प्रवासाची साधनं मर्यादित होती, रस्ते वाहतूक मर्यादित होती, शासन व्यवस्था निर्माण करणं सुद्धा ब्रिटिशांच्या पद्धतीनुसारच काही अंशी चाललेलं होतं. अशा वेळेला स्वतंत्र भारताची निवडणूक घेणं, लोकशाही पद्धतीचा अवलंब करत न्याय आणि खुल्या वातावरणात घेणं हे सुकुमार सेन यांनी यशस्वी करून दाखवलं. आणि आतापर्यंत TN शेषन, अरोरा साहेब यासारख्या अनेक लोकांचं हे कार्य सुरू आहे. निवडणूक आयोगाकडे स्वतःचा कर्मचारी वर्ग नाही. निवडणूक आयोग ज्या राज्यात, ज्या ठिकाणी, देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने निवडणुका घेतं त्यावेळेला स्थानिक कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून घेतं. संपूर्ण देशभरात एकाच वेळेला निवडणूक होत नाही, म्हणून पोलीस दल, होमगार्ड याबरोबर शिक्षक आणि अन्य लोकांची सेवा शासन विशिष्ट नियमावलीचा वापर करून अधिग्रहित करते आणि त्यांच्या मदतीने चरणबद्ध पद्धतीने विहित केलेल्या प्रक्रियेने निवडणूक आयोग या देशात निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करतो. राज्य निवडणूक आयोग जो आहे हा राज्य निवडणूक आयोग या राज्यातल्या त्या राज्यातल्या विधानसभा, विधान परिषदेपासून ग्रामपंचायतीपर्यंतच्या निवडणुकांचं कामकाज निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण करत असतो. निवडणूक आयोग काय कार्य करतं हा आपला पुढचा मुद्दा आहे. निवडणूक आयोगाची कार्य, निवडणूक आयोगाची कार्य आणि निवडणूक प्रक्रिया यात फरक आहे. माझा हा व्हिडिओ तुम्ही पाहत असताना पुस्तक समोर ठेवा. सहसा तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही, परंतु निवडणूक आयोगाची कार्य हा वेगळा मुद्दा आहे आणि निवडणूक आयोगाची कार्य ही महत्वाची आणि ती मोजकी आहे. साधारण ती पाचच आहेत आणि ती आपल्याला सहज लक्षात राहण्यासाठी. पहिला भाग आहे तो म्हणजे मतदार याद्या तयार करणे किंवा अद्ययावत करणे. वयाची 18 वर्ष पूर्ण केलेला या स्वतंत्र भारतातला कोणताही स्त्री पुरुष नागरिक निवडणुकीच्या साठी आपलं नाव नोंदवू शकतो. शासन वेगवेगळ्या वेळेला अशा पद्धतीच्या जाहिराती प्रसिद्ध करतात आणि एखाद्या ठराविक ठिकाणी राज्य सरकाराची, संसदेची, केंद्रासाठीची निवडणूक होण्यापूर्वीच्या मतदार याद्या या एका विशिष्ट तारखेपर्यंत अपडेटेड आहे, अद्ययावत आहेत. यावर निवडणूक आयोग लक्ष देतो. नव्याने समाविष्ट होणाऱ्या मतदारांची नोंद या मतदार यादीमध्ये आलेली असते. त्यांनी तो अर्ज भरलेला असेल, प्रक्रिया पूर्ण केलेली असेल, अशा लोकांच्या नोंदी मतदार यादीमध्ये येतात. म्हणून याला म्हटलं जातं मतदार याद्या अद्ययावत करणे.
जसं 18 वर्ष पूर्ण झालेला स्त्री पुरुष नागरिक आपलं नाव नोंदवू शकतो, तसंच वेगवेगळ्या गोष्टींमुळे या देशातल्या काही लोकांचं निधन होतं. त्या त्या प्रदेशामध्ये ज्यांचं निधन झालंय, जे मयत झाले, त्यांचे नाव सुद्धा मतदार यादीतून वजा करावी लागतात. काही लोक स्थलांतरित होतात, काही लोक तो प्रदेश सोडून चालले जातात, त्यांची नावं सुद्धा वेगळ्या यादीत घ्यावी लागतात. ते स्थलांतरित किंवा शिफ्टेड अशा पद्धतीच्या यादीमध्ये ती नावं जातात. म्हणून या प्रक्रियेला आपण असं म्हणतो की निवडणूक याद्या अद्ययावत करणे, म्हणजे नव्याने समाविष्ट करणे, मयत झालेल्या लोकांचे, स्थान बदल झालेल्या लोकांचे, स्थलांतर झालेल्या लोकांचे नावं वजा करणे, काही तक्रारी असतील, नाव चुकलं असेल, फोटो चुकला असेल, त्या सगळ्या गोष्टी मतदार याद्या अद्ययावत करणे या प्रक्रियेमध्ये मोजल्या जातात. हे काम निवडणूक आयोगाचं अव्याहतपणे सुरू असतं. शासनाची निवडणूक प्रक्रियेची अशा प्रकारची जाहिरात न आल्यास किंवा जाहिरात येण्याची वाट न बघता सुद्धा तुम्ही वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर स्थानिक निवडणूक शाखेमध्ये सरकारी कार्यालयात जाऊन तपास केल्यास तुम्हाला सुद्धा मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करता येईल. भारताचा जबाबदार नागरिक म्हणून मतदानाचा हक्क तुम्हाला मिळावा म्हणून तुम्हाला हा इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल. तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करणं हे निवडणूक आयोगाचं पहिलं कार्य आहे. जेव्हा निवडणूक आयोग अशा पद्धतीच्या याद्या अद्ययावत करतो, तेव्हा या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा मतदानाचा हक्क वापरता यावा, अबाधित राहावा, तो बजावता यावा. कुणीही 18 वर्ष पूर्ण केलेला मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित राहू नये यासाठीचा भाग तो असतो. दुसरं कार्य म्हणजे निवडणुकांचे वेळापत्रक आणि संपूर्ण कार्यक्रम राबवणे, ठरवणे. प्रत्येक वेळेला शासन संस्थेच्या मदतीने जेव्हा निवडणूक आयोग निवडणुकीची रूपरेषा ठरवतो, त्यावेळेला त्या निवडणूक आयोगाला निवडणुकांचं वेळापत्रक अगोदर ठरवावं लागतं. निवडणूक कधी होईल, प्रचार कधी सुरू होईल, प्रचार कधी संपेल, निकाल कधी लागेल आणि निकालानंतर त्या ठराविक पदासाठी, त्या ठराविक संस्थेसाठी नवीन सगळे निवडून दिलेल्या लोकांचा कालावधी मॅच होतोय का, हे सगळं त्यांना पाहावं लागतं. यामध्ये नैसर्गिक आपत्ती, संकट, प्रक्रिया, परिस्थिती यासारख्या अनेक गोष्टींचा, हवामानाचा, वातावरणाचा, सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि म्हणून हे निवडणूक आयोगाचं दुसरं कार्य आहे की निवडणुकांचे वेळापत्रक आणि संपूर्ण कार्यक्रम ठरवतो. एक एक दिवसातल्या तासांचा नियोजनाचा भाग असतो की अमुक इतक्या वाजेपर्यंतच मतदान प्रक्रिया चालेल, अमुक इतक्या वाजेपर्यंतच प्रचार चालेल, त्यावेळेला आपण त्याला म्हणतो संपूर्ण कार्यक्रम ठरवतो. निवडणुकीचा निकाल केव्हा घोषित करायचा यासारख्या सगळ्या गोष्टी आणि किती टप्प्यात निवडणूक घ्यायची यासारख्या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी केला जातो. मग ज्या वेळेला निवडणूक जाहीर होते त्यावेळेला उमेदवार अर्ज भरतात. त्यासाठी निवडणूक आयोग त्यांच्या वेबसाईटवर, त्यांच्या सरकारी कार्यालयांमध्ये या संदर्भातल्या वेळोवेळी अपडेट झालेल्या, अद्ययावत झालेल्या सूचना प्रसिद्ध करतात आणि उमेदवाराला त्याच्या अर्जाची सगळी प्रक्रिया समजावी यासाठी स्वतंत्र कक्ष उभारलेला असतो आणि उमेदवारांनी भरलेल्या अर्जांची छाननी केली जाते. निवडणूक आयोगाने ठरवलेल्या प्रक्रियेत हा उमेदवार बसतोय का, कोणती तरी अडचण आहे का, कुठली तरी चुकीची माहिती भरली आहे का, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, यासारख्या काही गोष्टींचा विचार अर्जाच्या छाननी प्रक्रियेत होतो. आता काही वेळेला आपण वेगवेगळ्या पक्षांची नावं ऐकतो. राष्ट्रीय काँग्रेस, भाजपा, शिवसेना असे राष्ट्रीय स्तरावरचे, राज्य स्तरावरचे वेगवेगळे पक्ष आपल्याला माहीत आहेत. पण निवडणुकीच्या कालावधीमध्ये काही राजकीय पक्ष
निवडणुकीपूर्वी दुसऱ्या पक्षांशी युती करतात किंवा एखाद्या पक्षातले काही सदस्य बंडखोरी करतात आणि ते स्वतंत्र पक्ष स्थापन करतात. जर त्यांनी असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि शासकीय नियमावलीचा वापर केला असेल तर आपण त्यांना राजकीय पक्ष असं म्हणतो. या पक्षांना त्या निवडणुकीमध्ये मान्यता द्यायची, चिन्ह द्यायचे, काय करायचं हे सगळं काम निवडणूक आयोग करत असतो. जे राजकीय पक्षातच नसतात, जे बंडखोरी करत नाही, ते आपापल्या पक्षामध्ये निवडणूक लढवतात, पक्षाच्या प्रक्रियेचं कामकाज पाहतात. परंतु याशिवाय तुमच्या माझ्यासारखा सामान्य नागरिक निवडणूक आयोगाने दिलेल्या अद्ययावत सूचना किंवा नियमावलीचा वापर अवलंब करून निवडणुकीला उभा राहू शकतो. आपण अपक्ष म्हणून उभं राहू शकतो. आपलं चिन्ह ऐन वेळेला मिळवावं लागेल. तेव्हा ही राजकीय पक्षांना जशी मान्यता दिली जाते तशीच मान्यता आपल्याला सुद्धा निवडणूक आयोगाकडून मिळत असते. आणि त्याचं पुढचं कार्य निवडणुकी संबंधीचे वाद सोडवणे, हे सुद्धा कार्य निवडणूक आयोगाला करावं लागतं. आता हे कार्य काय आहे? जसे वर्गात वाद होतात, भांडणं होतात, तसे निवडणुकीत होतात का? त्याच्यापेक्षा गंभीर असतात. एखाद्या निवडणुकीच्या वेळेला एखाद्या उमेदवाराने दिलेली माहिती खरी आहे का खोटी आहे, इथून त्याच्या जातीच्या प्रमाणपत्रापासून, गुन्हेगारी पार्श्वभूमीपासून, आर्थिक परिस्थितीच्या दिलेल्या नोंदीपासून अनेक गोष्टींबाबत तक्रार अर्ज करता येतात आणि ते सर्व निवडणूक आयोगाकडे जातात. निवडणुकी दरम्यान प्रचाराच्या कालावधीमध्ये आचारसंहितेचा भंग झाला असेल किंवा आणखीन काही गोष्टी घडल्या असतील तर त्या सगळे ज्या गोष्टी घडतात त्याला आपण निवडणुकी संबंधीचे वाद असे म्हणतो. हे वाद सोडवण्याचं काम निवडणूक आयोगाला करावं लागतं. आता ही सगळी निवडणूक आयोगाची कार्य होत असताना या देशामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांच्यासाठी काही मतदारसंघ राखीव असतात. सर्वच राजकीय पक्षांना चिन्ह मिळतात का? नाही. काही वेळेला काही राजकीय पक्ष आपलं चिन्ह बदलवून घेतात. उदाहरणार्थ मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, यांचं रेल्वे इंजिन याची दिशा काही दिवसांपूर्वीच्या निवडणुकीच्या कालावधीत चिन्हाची दिशा आणि आता त्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज करून रेल्वे इंजिनाची जाण्याची दिशा पूर्व पश्चिम या संदर्भामध्ये, म्हणजे उजव्या हाताला डाव्या हाताला सोप्या भाषेत बोलण्यासाठी, ती बदलवून घेतली. असे बदल आयोगाच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही. मतदानाच्या वेळेच्या नंतर सुद्धा निकाल मोजणी होईल, निकाल लागेल, त्या कालावधीमध्ये सुद्धा प्रतिनिधींचे आक्षेप जर असतील तर ते निवडणुकी संबंधीचे वाद म्हटले जातात. प्रचार हा जसा संयुक्त वैयक्तिक होतो तसाच तो दूरदर्शन यासारख्या नवीन आलेल्या माध्यमाद्वारे पण होतो. अशा वेळेला ती जशी एक संधी आहे तसं ते संकट पण आहे आणि म्हणून त्यातून जर काही वाद निर्माण झाले तर हे वाद निवडणूक आयोग तात्काळ कमीत कमी कालावधीत ठरलेल्या नियमाने सोडवून टाकतो. चौथा मुद्दा आजच्या तासिकेचा आपण पाहणार तो म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना. या देशात संसदेचे 543 सदस्य आहेत हे आपण पहिल्या प्रकरणात शिकू. म्हणजे संसदेत 543 लोक निवडून येणार. या देशात जशी राज्यांची काही वेळेला संख्या वाढते, लोकसंख्या वेगाने वाढत आहे, अशा वेळेला एखादा मतदारसंघ विभाजित करणं किंवा एखाद्या मतदारसंघ छोटा होत असेल तर त्याला दुसरा कुठला तरी प्रदेश जोडणं हा एका अर्थाने मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा भाग. मतदारसंघाची पुनर्रचना कोण करतं? तर निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत असलेली किंवा निवडणूक आयोगाच्या मार्फत असलेली परिसीमन समिती, ही समिती निवडणुकीच्या पूर्वी मतदारसंघाची पुनर्रचना करते. 543 सदस्यांसाठी संसदेचे सभासद आपल्याला निवडायचे आहेत.
म्हणजे आपल्याला 543 मतदारसंघ लागते. मग ही परिसीमन समिती हे काम करतं जी पूर्णपणे स्वतंत्र आहे, जी कोणत्याच दबावात, प्रभावात, अभावात काम करत नाही. ती परिसीमन समिती सातत्याने हे कामकाज करत असते आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जसा मतदानाचा हक्क मिळावा तसंच प्रत्येक प्रदेशातल्या लोकांचं प्रतिनिधित्व व्हावं म्हणून मतदारसंघाची पुनर्रचना केली जाते. तुमच्या मतदानाची शाळा बदलणे ही सुद्धा काही अंशी मतदारसंघाच्या पुनर्रचनेचाच भाग म्हटला पाहिजे, की ज्यामध्ये एखादा प्रदेश, एखादा भाग, एखादी गोष्ट, गल्ली ही कमी जास्त होते आणि मतदारसंघाची पुनर्रचना ही परिसीमन समिती होते. नुकत्याच जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या 370 आणि 35A कलमाच्या काढल्यानंतर, बदलानंतर या ठिकाणी परिसीमन समिती काम करत आहे आणि लवकरच तिथे लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडणूक होईल. त्यावेळेला हे परिसीमन समितीचं कार्य आपल्याला सगळ्यांना दिसेल. निवडणूक आयोग ही सर्व प्रक्रिया या देशात लोकशाही अबाधित राहण्यासाठी, राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आणि तुमच्या माझ्या लोकांना, माझ्यासारख्या लोकांना मतदानाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी राबवत असलेली प्रक्रिया आहे. हा या प्रकरणाचा पहिला भाग होता. या व्हिडिओला पुन्हा पुन्हा पहा, गरज असेल तिथे पॉज करा. पुढच्या भागात, पुढच्या व्हिडिओत उरलेल्या प्रकरणाचा भाग आपण पाहू, अभ्यासू. पुस्तक समोर ठेवा आणि वाचन करा.